हॅलो एव्हरीवन, आज मी आलो आहे इंडिया इंजिनिअरिंग अँड सोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये, ज्या ठिकाणी आम्ही तुमच्या इंडस्ट्रियल रिलेटेड जेवढ्या काही रिक्वायरमेंट्स आहेत ते आम्ही कंप्लीट करणार आहे, ज्याच्यामध्ये आमच्याकडे लुब्रिकन सोल्युशन, वेल्डिंग सोल्युशन आणि इतर जनरल इंजिनिअरिंग रिलेटेड सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. आता मी त्यांच्या ऑफिसमध्ये उभा आहे. आता आपण खाली जाऊ, त्यांचं गोडाऊन आहे खाली, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सगळे रेंज दाखवू. तर आता सध्या आपण इम्पिरियाच्या गोडाऊनमध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल की स्टॉक वगैरे तुम्हाला दिसत आहे बॅक साईडला आणि त्यांची डिलिव्हरी व्हॅन सुद्धा इथे उभी आहे. तर आता आमच्यासोबत आहेत निलेश, जे असिस्टंट सेल्स मॅनेजर आहेत इम्पिरियामध्ये, ते आपल्याला प्रोडक्ट्सबद्दल माहिती देतील. तर आता आपण सध्या लुब्रिकन सोल्युशनमध्ये काय काय अर्जंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. आपल्याकडे लुब्रिकंट्समध्ये GS कॅल्टेक्स, सेल्सॉल, ऑइल टेक्नॉलॉजी या दोन कंपन्यांचे आपण ऑथराइज डिस्ट्रीब्युटर्स आहोत आणि त्यामध्ये आपण सेल्सॉल जर बघितलं तर इंडियन ऑइल टेक्नॉलॉजी आहे आणि GS कॅल्टेक्स ही कोरियन कंपनी. आणि आपल्याकडे लुब्रिकेशनमध्ये कोणकोणत्या टाईपचे मशीन्स आहेत? ऑल टाईपचे आपल्याकडे ग्रेड अवेलेबल आहे, जसं की हायड्रोलिक ऑइल, गिअर ऑइल, इंजिन ऑइल, त्यानंतर ग्रीसेसमध्ये LP3 ग्रीस, लॉंग जे ग्रीस, ग्रीस, ऑल टाईपचे रेंज आपल्याकडे अवेलेबल. आणि हे जे सोल्युशन्स आहेत आपण ते कोणकोणत्या इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करू शकतो किंवा अजून कोणते असे व्हेकल्स आहेत त्याला हे सोल्युशन्स चालतात? पण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जिथे की CNC मशीन्स आहे, त्यानंतर अल्युमिनियम कास्टिंगचे प्लांट्स आहे, शुगर फॅक्टरी, डिस्कवर्टर्स, INC प्लांट्स, या इंडस्ट्रीला आपण आपले लुब्रिकंट्स सप्लाय. आणि ग्रेड कसे कसे आहेत तुमचे? आपल्याकडे हायड्रोलिक ऑइलमध्ये हायड्रोलिक ऑइल नंबर 68, 72, 46, 100 नंबर 220, ऑल टाईपचे ग्रेड आपल्याकडे आहे. अजून इतर जे लुब्रिकंट्स आहेत तुमचे त्याच्यामध्ये ग्रेड कसे कसे आहेत? जे हेवी व्हेकल्सला यूज होतात, INC प्लांट वगैरे, एस्पिरेटर्स वगैरे, त्या पण ग्रेड आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त आपल्याकडे पॅकेजिंग साईज जी आहे ती मिनिमम 10 लिटर पासून स्टार्ट होते, तर 210 लिटर पर्यंत आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे.